पारनेर तालुक्यातील कानूर पठार या गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई भासतीये। हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागतीये। पाण्यामुळे त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना पाण्याचा प्रश्न चांगलाच भेडसावतोय। त्यातच आता उन्हाळा सुरू झाला असून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कानूर पठार गावात पाण्याचं मोठं संकट उभं राहिलंय। इतकंच नव्हे तर येत्या मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळी महिन्यात पाण्यावाचून जीवन जगणं असह्य होण्याची भीती येथील ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे। त्यामुळे कानूर पठार या गावाला लवकरात लवकर पाणी पुरवठा व्हावा, तसेच तातडीने टँकर सुरू करावे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली कानूर पठारच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको करीत कानूर पठारमध्ये मटका फोडो आंदोलन केलंय। या आंदोलनात छोट्यांपासून थोडा मोठ्यापर्यंतच्या सर्व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला होता। काही ग्रामस्थ हे तर रिकामे हंडे घेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते। या आंदोलनाप्रसंगी वाहतुकीला काही काळ अडथळाही निर्माण झाला होता। महिलांचा अपमान करू नये या समाजाने आमच्यावरती जे संस्कार केले म्हणून आम्ही थोडंसं सबुरीने घेतलं। सबुरीचा अर्थ आमची कमजोरी समजू नका। ज्या वेळेला तहसीलदार मग ती महिला असू नाही तर पुरुष असू, आम्हाला काही घेणं देणं नाही। तुम्हाला त्या महिलेला इथं आणता आलं त्या तहसीलदारला तर ठीक आहे, जर नाही आणता आलं तर आम्ही बी रस्ता सोडित नाही। तुमचा प्रांत येऊ नाही तर कलेक्टर येऊ द्या। तुम्हाला जर वाटत असेल तर प्रांताला बोलून घ्या। प्रांताला टँकर मंजुरीचे अधिकार आहेत ना, बोलवा प्रांताला। प्रांत नाही जमत तर ऍडिशनल कलेक्टर बोलवा। ऍडिशनल कलेक्टर जमत नाही तर रेग्युलर कलेक्टर बोलवा। आणि रेग्युलर नसेल जमत तर तुम्हाला असिस्टंट कलेक्टर बोलवा। नाही तर रोजगार हमीचे भरपूर कलेक्टर तिकडे पडून आहेत, ते बोलवा। आम्हाला बाकीचं काही घेणं देणं नाही। या ठिकाणी आम्हाला प्यायचं पाणी मिळालं पाहिजे, त्यासाठी आम्ही आज रस्त्यावरती। आम्हाला 4 टँकर। LSS न्यूज, अहमदनगर।